नागपूर रेल्वे मार्गावरून ट्रेन क्रमांक 16032 मधील प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात महागडी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई डॉग स्क्वॉड नागपूर आणि रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्तपणे केली आहे। 22 जानेवारी रोजी निरीक्षक नागपूर यांच्या आदेशानुसार श्वान पथक नागपूर येथील आरक्षक विपिन सातपुते आणि नीरज कुमार यांनी श्वान प्रिन्स यांच्या मदतीने आमला नागपूर दरम्यान ट्रेन क्रमांक 16032 ची तपासणी केली। सकाळी सुमारे 8:02 काटोल रेल्वे स्टेशन ओलांडल्यानंतर कोच B3 मधील सीट क्रमांक 47 खाली ठेवलेल्या एका संशयित ट्रॉली बॅगची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान संबंधित बॅगमध्ये महागडी विदेशी दारूच्या एकूण 13 बाटल्या आढळून आल्या। याबाबत प्रवाशाची चौकशी केली असता त्याने आपले नाव डुन्ना मान्नसा वय वर्ष 22 राहणार आंध्र प्रदेश असल्याची माहिती दिली। प्रवाशाकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे आढळून आले। जप्त दारूमध्ये रेड लेबलच्या 3 बाटल्या, ब्लॅक अँड व्हाईटच्या 4 बाटल्या तर 100 पायपर्सच्या 6 बाटल्या असा सर्व मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत 35,580 रुपये इतकी आहे। प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित प्रवाशाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। रेल्वे मार्ग होणाऱ्या अवैध वाहतुकीवर नागपूर डॉग स्क्वॉडची ही मोठी कारवाई मानली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।